नमस्कार, मी शयू डायटिंग डायरी मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुंदर असं एक सलाड पाहणार आहोत आणि ते आहे मटकी स्प्राउट सलाड। आता स्प्राउट म्हटलं की सर्वांना माहित आहे की ते किती आपल्या शरीरासाठी अतिशय फायद्याचे असतात। तसंच आज आपण मटकी स्प्राउट पासून सलाड पाहतोय। आता हे जे सलाड आहे ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B1, B2, B3, B6 असे व्हिटॅमिन्स मिळतात। मिनरल्स मध्ये आपल्याला पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, आयर्न, त्याचबरोबर झिंक, फॉस्फरस, मॅग्नीज असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ह्याच्यात मिनरल्स मिळतात। ह्याच्यात भरपूर आपल्याला डायटरी फायबर आणि भरपूर प्रोटीन मिळतं। आता हे जे सलाड आहे ते शरीरासाठी कसं उपयुक्त आहे, तर आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती हेल्दी ठेवण्यास मदत करतं। आपलं बाउल मूवमेंट आहे ती छान ठेवण्यास मदत करतं। त्याचबरोबर आपला हार्ट आहे ते सुद्धा हेल्दी ठेवतं। डायबिटीसच्या लोकांसाठी अतिशय उत्कृष्ट असं हे सलाड आहे। आपलं बॉडी वेट आहे ते मॅनेज करण्याचं काम करतं, त्यामुळे ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे। आपली स्किन आहे ती हेल्दी ठेवतं। आपलं विजन आहे ते इन्हान्स करण्याचं काम करतं। आज बघा सर्वांना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना स्ट्रेस आहे आणि स्ट्रेस तो कमी करण्याचं काम सुद्धा हे सलाड करतं। आपले बोन्स आहेत ते हेल्दी ठेवण्यास मदत करतं। लहान मुलांना जर हे स्प्राउट खायला दिले तर त्यांचे बोनची क्वालिटी छान होते, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे। आपल्या बॉडीमधले जे टॉक्झिन्स आहेत ते फ्लश करण्याचं काम सुद्धा हे सलाड करतं। अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी उपयुक्त पडणारे हे सलाड आज आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया मटकी स्प्राउट सलाड। इथे मी मटकीचे मोड घेतलेले आहेत, त्याचबरोबर बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला कांदा, दही घेतलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, धनिया पावडर, जिरा पावडर, मीठ आणि पुदिना। आता ह्या बाउलमध्ये आपण हे सलाड बनवूया। सर्वप्रथम घेणार आहोत मटकीचे मोड, त्यानंतर काकडी बारीक चिरलेली, कांदा बारीक चिरलेला, थोडेसे मिक्स करूया। त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं 1-2 चमचे, थोडंसं मिक्स करून घेऊया। आता ह्या सलाडमध्ये आपण ड्रेसिंग वापरणार आहोत। आता ड्रेसिंग करायला घेऊया। ह्या मिक्सरच्या भांड्यात ना आपण ड्रेसिंग बनवणार आहोत। 3 चमचे आपण 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे, त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत जिरा पावडर, धनिया पावडर 1 टीस्पून, चवीनुसार मीठ आणि पुदिन्याचे 10 ते 12 पानं घ्यायचे। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। छान असं आता बारीक झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे। आता हे ड्रेसिंग आहे ते आपण ह्या आपल्या सलाडवरती ओतून घेऊया। थोडं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडं सालून घेऊया आणि याच्यात घालणार आहोत डाळिंबाचे दाणे। डाळिंबाच्या दाण्याने मध्ये मध्ये अशी छान टेस्ट येते आणि दिसायलाही सुंदर दिसतं। आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया।
अतिशय हेल्दी असं हे सलाड आहे आणि ड्रेसिंग असे हे जे केलेलं आहे ते तुम्ही वेगळ्या सलाडवरती यूज करू शकता. अतिशय टेस्टी लागणारं हे ड्रेसिंग आहे. थोडंसं गार्निशिंग करूया याच्यावरती. डाळिंबाच्या दाण्याने. असं आपलं हे हेल्दी सलाड तयार आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय हेल्दी असं आपण सलाड पाहिलं, मटकी स्प्राउट सलाड. करून पहा. चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, कारण त्यांची हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील. आणि एवढा वेळ जो माझा व्हिडिओ पाहण्यासाठी घालवला त्यासाठी मी तुमची अत्यंत अशी आभारी आहे. आणि असंच नेहमी तुम्ही हसत राहा, खेळत राहा, निसर्गामध्ये जसं आहे ना तसं खात राहा. थँक्यू.